या प्रास्ताविकेचं ऑनलाईन उद्घाटन आपल्या खात्याचे मंत्री महोदय माननीय नामदार संदीप शिरसाट साहेब यांच्या हस्ते, त्याचबरोबर माननीय नीलमताई गोरे संविधानाची उद्देशिका आपण बार्टीच्या मुख्यालयामध्ये लावलेली आहे। विशेषतः संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि इथे ही उद्देशिका असणं फार अत्यंत गरजेचं होतं। आमचे महासंचालक माननीय सुनील वारे सर, निबंधक विशालजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही फार छान अशी सुंदर सुबक आणि पुणे शहराच्या वैभवात, विशेषतः आणि पुणे शहरात अशी माझ्या मते एवढी छान प्रास्ताविका नसेल। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचं सगळं सार उद्देशिकेमध्ये सामावलेलं आहे आणि ही उद्देशिका या बार्टी मुख्यालयाच्या एकदम प्रवेशामध्ये आतमध्ये केल्यानंतर जी अत्यंत कल्पकतेने आपण इथं रेखाटलेली आहे बार्टीने, माझ्या मते अशी उद्देशिका जी आपल्या सगळ्यांना एक प्रेरणा देत राहील। आपल्याला सगळ्यांना इथं आल्यानंतर त्या उद्देशिकेच्या बाजूला एखादं आपले छायाचित्र घ्यावं असं वाटेल, असं छान आपण इथं केलेली आहे। ही उद्देशिका बार्टीच्या वैभवामध्ये भर घालणारी अशी आहे। जय भीम। जय भीम म्हणजे एक रेषा व्यक्तीच्या आणि विश्वाच्या विकासाची। जय भीम म्हणजे त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ तोडून विस्तृणात पाऊल ठेवणं। जय भीम म्हणजे एक कबुली प्रेमाची आणि बंधुत्वाची। जय भीम म्हणजे एक नकार पारतंत्र्य आणि विषमतेचा। जय भीम म्हणजे एक निश्चय शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा। जय भीम म्हणजे निश्चितता, प्रज्ञाशील आणि करुणेची। जय भीम म्हणजे तुम्ही, आम्ही, आपण आणि क्षितिजे वितळलेलं विश्व। जय भीम। जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा सांगितलं, त्या बाबासाहेबांच्या जो उद्देश होता त्याला डॉक्टर बबन जोगदंड यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे साथ देऊन अतिशय उच्च शिक्षित म्हणजे अनेक डिग्र्या त्यांनी घेतलेल्या आहेत। म्हणजे इतक्या डिग्री आहेत की त्या मी सांगू पण शकत नाही आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झालेली आहे। तर बाबासाहेबांचा अनुयायी असावा तर अशा प्रकारे असावा की त्यांनी जे सांगितलं ते करून दाखवलं डॉक्टर बबन जोगदंड यांनी। तर हेच की वॉक फॉर संविधान हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम गेले अनेक वर्ष ते पार पाडत आहे। यावर्षी बार्टीच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिउत्कृष्ट झाला। खूप प्रतिसाद मिळाला। विद्यार्थी वर्ग असेल, कॉलेजमधले असेल, प्राध्यापक असेल, शिक्षक असेल, अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या। सर, हा कार्यक्रम खूप उत्कृष्ट झाला। त्या कार्यक्रमाच्या मागे तुमची मेहनत खूप आहे, बार्टीची मेहनत खूप आहे आणि या ठिकाणी अमृत महोत्सव सादर करत असताना सुद्धा खूप चांगला कार्यक्रम सादर केला होता। तर काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? आपले संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि पुण्यामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही वॉक फॉर संविधानची सुरुवात केली माननीय इजड खोब्रागडे सर यांच्या प्रेरणेतून। यावर्षी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी व विविध सामाजिक संस्था, विशेषतः सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय असतील किंवा वेगवेगळे विद्यार्थी असतील, NCCचे आहेत किंवा शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, यांच्या सहकार्यानं आणि बार्टीचे महासंचालक माननीय सुनील वारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, निबंधक विशालजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही रॅली वॉक फॉर संविधान पुण्यामध्ये काढली आणि एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की साधारणतः एक 10,000 विद्यार्थी किंवा सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते।
माझ्या मते महाराष्ट्रामध्ये नागपूरनंतर पुण्यामध्येच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रॅली सुरू झालेली आहे. आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या बार्टी मुख्यालयामध्ये सूर संविधानाचे एक अत्यंत वेगळा कार्यक्रम जो बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव करणारा किंवा संविधानाचा गौरव करणारा असा एक कार्यक्रम आपण बार्टी मुख्यालयात आयोजित केला होता. भीम जसा लढला भीम जसा लढला भीम जसा लढला तो लोक लढा आठवा तो लोक लढा आठवा जा ठाई ठाई जा ठाई ठाई जा माणूस नवा घडवा भीम जसा लढला तो. एक चांगलं उत्सवाचं स्वरूप या निमित्तानं या कार्यक्रमाला आलेलं आहे. आणि आपण बाबासाहेबांच्या विचारांनी ही संस्था चालणारी आहे म्हणून असे अनेक उपक्रम बार्टीमध्ये सातत्यानं सुरू असतात. यावर्षी हा वॉक फॉर संविधान अत्यंत यशस्वी झालेला आहे. त्याबद्दल सगळ्या आमच्या स्टाफला खरं तर बार्टीच्या धन्यवाद दिले पाहिजे. त्यांचा उत्स्फूर्त सहभाग प्रतिसाद याच्यामध्ये होता. आणि भविष्यातही आमच्याकडे संविधान कक्ष आहे बार्टीमध्ये. या कक्षामार्फत राज्यभर विविध विशेषतः आमचे समता दूत आहेत महाराष्ट्रभर, त्यांच्या माध्यमातून या संविधानाचा जागर मोठ्या प्रमाणामध्ये 26 जानेवारी पर्यंत होणार आहे आणि कायम होणार आहे. जबाबदारी आहे. शाळेतल्या मुलांच्या नव्या आशांमध्ये, शेतकऱ्यांच्या घामात, कामगारांच्या हातात, महिलांच्या समान हक्कांमध्ये, डॉक्टर, शिक्षक आणि सैनिकांच्या सेवाभावात संविधानाचं सामर्थ्य आजही जिवंत आहे. भारत बदलतो आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, महिला सबलीकरण, युवा उद्योजकता, सर्वसमावेशक विकास आपल्या प्रगतीचा पाया मजबूत आहे. पण संविधान आपल्याला केवळ अधिकार देत नाही, ते आपल्याला कर्तव्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. आताच्या ठिकाणी सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग यांच्या वतीने भारतीय संविधानाचा 75वा वर्षाचा हा महोत्सव साजरा करण्यासाठी आणि संविधानाने आपल्याला काय दिले हे जनतेला समजून सांगण्यासाठी हा रथ अत्यंत महत्वपूर्ण आहे, प्रेरणादायी आहे. त्या रथाचा लोकार्पण सोहळा आदरणीय आपले महासंचालक सर आणि सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण संपन्न केला आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. आता जेवण आलं तर जेवा.